आली ना दीदी आली डॅडी ही आजीची मुलगी हिची मुलगी मी आणि माझी मुलगी. हॅलो, आता आज आहे 22 तारीख. आयुष्का कालच निघाली आहे वेल्लोरवरून. आज ती संध्याकाळपर्यंत येईल कारण तिच्या ट्रेनचा प्रॉब्लेम झाला. तिची ट्रेन 3 ते 4 तास लेट झाली. त्याच्यामुळे तिला यायला जवळजवळ ती दुपारी 12:30-1ला येणार होती नाशिकला. ती आता 6 वाजता येते. तिने मला आधीच सांगितलं होतं मला शेंगोळे करून ठेव. तिच्यासाठी मी आता शेंगोळे करतो. तुम्हाला दाखवते मी कसे केले. हे शेंगोळे केले मी. तुम्हाला याची रेसिपी पण मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे, तर तुम्ही बघा कशा पद्धतीने मी शेंगोळे करते. आता मी कुकर लावते. आज आमच्याकडे शेंगोळे स्पेशल आहे कारण प्रिन्सकाला पण प्रचंड आवडत आहेत. तर आपण भेटूया आता थोड्या वेळाने. आयुष्काला घ्यायला जाणार आहे की नाही कन्फर्म नाही माझं अजून. तिचे डॅडी असले घरी तर जाऊ, नाही तर मग तिला ओला करून ती येईल मग इकडे. तर भेटूया आपण थोड्या वेळाने. ए हिरो, येतो ना तू? दीदीला घ्यायला येतो ना? नाही बोलतो तो. पण आलेला बोलतात बिबट्या गोविंदनगरला ना? त्या अश्विनीच्या इथे अजून जवळ आपल्या घराजवळ कुठेतरी आलेली. कशांचं का? तू काय बोलते? आपल्या बाईचा फोन येतो ना. ती येते ना आयुष्का आज. आयुष्का आज मग तुझी भेट होईल म्हणून तुला बोलले थांब, घाई करू नको तू. मग तुला मी तेच सांगते केव्हाची. तुला मी तेच सांगते थांब जरा. काय आता मी तिला घ्यायला चालली. आयुष्काला घ्यायला चालली. हा काय रे बेटा? चल मी चालली आता. मी जाते तिला घ्यायला आता. आयुष्काला घ्यायला जाते. मग चल उठ लवकर. मी चालले दीदीला घ्यायला. चलो. आणि स्वेटर कुठे तुझं? स्वेटर घाल. चल लवकर बेटा. श्वेता याचा स्वेटर दे ना. त्याच्या कपडे त्यालाच हे बघा. मम्मी ते हे बघा पप्पांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आज. आजचे दिवस हे असंच ठेवायचंय. ते मला काय दाखवतो? काय पिशव्या भरल्यात. हे बघ ग्रँड टीव्ही बघताय ना, मोबाईल बघता म्हणून बघ कसं आहे. मोबाईल मला डॉक्टर म्हणे मोबाईल बघितलं का असं खोसावं लागतं. शाळा इंजू दिला त्यांना डोळ्यात. आलो आम्ही आयुष्काला घेऊन. तिला खायला काही डब्बा घेऊन चालले मला आणि शेंगोळे घेऊन ये मला. काय कालपास तर आता आम्ही चाललोय आयुष्काला घ्यायला. काय हो ना बाजूला. त्याला दीदीला काहीतरी सरप्राईज द्यायचंय म्हणून तो बोलला मी नाही येत. आम्ही चाललो आयुष्काला घ्यायला. आयुष्का प्रशांत मंदिरात गेलाय. किधर गए तेरा डॅडी? मंदिर. इसका डैडी किधर जाता है? मंदिर. मेरा लाडो ये लाडो. मेरा दत्तक पुत्र है ना तू? हो बेटा. मंदिर मध्ये हाँ पण येऊ शकतो. काय? चला मंदिर मध्ये पण येऊ शकतो बिबट्या. हा आमच्या गोविंदनगरला बिबट्या दिसला आज. खरं दिसला रे? आमिर काय प्राण्यांचं काही त्याच्या हे काय त्याच्याकडे. चल आता आम्ही निघालोय आयुष्काला घ्यायला. 6ला ती ट्रेन नाशिक रोडला येईल. मग आम्ही तिला घ्यायला चाललोय. हो की नाही हवे? पुढं घ्यायला चाललो आपण दीदीला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आपण भेटूया आता आपण भेटूया नाशिक रोडला. टक 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 टक. नाशिक रोडला जाताना ना हे मातीची भांडी आहे. छान आहे. पण आता ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की ट्रेन येण्याची वेळ झाली त्याच्यामुळे मला बघता पण येणार नाही तर मला खरं ॲक्च्युली तवा घ्यायचा होता. हे बघा मस्त असं भांडी आणि कुकर पण छान असतो इथला. मला तर गुड्डीने इकडनंच कुकर घेतला होता. तर आत्ता आम्ही आलो आहे नाशिक रेल्वे स्टेशनला. बॅक साईडला गाडी पार्किंग केली. आता आम्ही चाललो घ्यायला. अजून वेळ बराच 15-20 मिनटं आहे तिला यायला. घेऊन या.
हो की नाही अभ्यान अभ्यान पण माझ्यासोबत हाय. तू किती का किती गाड्या आहे किती गाड्या आहे. आता की इथे टू व्हीलर किती पार्किंग केलेलं आहे रेल्वे स्टेशनला. आता इकडनं कुठे बघूया रस्ता. ओके इकडे वाटतं ही आहे रेल्वे स्टेशन. आता इकडनं कुठे जायचं बघूया आता. खरे हवे प्लेटफॉर्म क्रमांक 2 वर पटना गाड़ी आ रही है. वहाँ से हमारी दीदी उतर रही है कि नहीं. के मामा के साथ आ रहे. रुक जरा रुक 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 मामा. मला नाही जमणार तुला घेऊन थांब जरा. आयशकाची ट्रेन आली आहे. दीदी आली. दीदी आली हो. हे कोण आलं. आली. जा दीदीला भेट जा. आहा आहा बॅग घेतला सर्व. चलो चलो डॅडी. अरे लास्ट डॅडी चालला दीदीचं सामान घेऊन. काय या मुलीचे हाल. काल मी सकाळी 8 वाजता निघाले आणि आता पोहोचले किती वाजता मी इकडे म्हणजे जवळजवळ 6:30 ला. जवळजवळ 24 तासाच्या वर झाले. वर झालं. जास्त झालं ना आयुष्का. सकाळी 8ची निघाली रे तू काल. खूपच वेळ झाला मग. 34 आवर्स झाले मला. हो मग जास्तच खूपच. मोठे ट्रॅव्हलिंग केलं आयुष्यात करते. वन सेकंड पुन्हा एकदा मागच्या वेळी पावभाजी खात खाती घरी गेली आणि यावेळेस शेंगोळे. दाखव तुझे शेंगोळे. ट्रेनला लेट इतका होतो की भूक लागते यार. मग आता खूपच लेट झालं का यावेळेस तुला. सकाळी 8ची निघालेली काल काल. आज संध्याकाळी आले. त्यापेक्षा आपली कटपट्टीच ट्रेन बरी पडते. आली डायरेक्ट बसली की डायरेक्ट मुंबईला. ओके ना डॅडी. आता तू जाणार ती चेन्नई एक्सप्रेस आहे ना. परत तीच ट्रेन आहे. तीच आहे आयु. नाही 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 ना. थांब ना जरा. तू मला जादू की चप्पी दे चल जरा. हा डोंगर पार करा ना आमचा इथला. हो बाबा बाहेर नका राहू. आमच्याकडे बिबटे आलाय. काय रे थकले ग. आता अजून अर्धा तास कंप्लीट झाला असता ना तर 36 आवर्स झाले असते मला ट्रॅव्हल करून. कंटिन्यू 36. मला ते ट्रेन लेट झाली. त्याला मी काय करू शकतो. कोणीच काय करू शकत नाही. हो की नाही बाबू. त्यात ते सीट एवढूच आहे. असे असं झोपा सरळ पाठ करायला गेला. मैं तो थक गई. कशी करते दीदी. दीदी कशी करते. इंडिकेटरचा आवाज कसं करतं. डॅडी गारव्यात फिरू नकोस. तुला सर्दी. बाई माझा लेकरू येते. तुम्हाला काय लागतं बाई. भेटून घेतो आधी. तिकडे बघ तिकडे बघितलं का. काय बोलतो माझी काय काय का रे तुझ्या दीदीला कोणीच हात लावायचं नाही का. शाणा काय आहे? काय आजी झोपली ते तिला उठून आणलं मी. अरे देवा का बर. काय आहोत एसी मध्ये होते ना तिथे. ए थांब बेटा डोळ्याला ते हात लागले. ग्रँड पी हळू 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 बाप्पा हळू. अरे ते बघ कशी थांबा थांबा त्यांना नको. उठवत नव्हती. ते त्यांना खूप थंडी वाजत होती. हो का. घ्या ना. झोपा 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 डोक्याला पप्पा. लागे पप्पा. खाली सर का ताप नाही ना. दीदीला घ्यायला कोण गेलो होतं. दीदीला घ्यायला काय? दीदीला घ्यायला कोण गेलो होतं. हा ते बघ ते पायरेट झालेत. पायरेट शिपवरचे पायरेट.
बघितलं झोपू बघितलं दे त्यांनी. त्यांना. हे दीदीकडे कोण गेलं होतं? ही बघितली का आमची बॅग भरली गेली. कुठे चालले? दुबईला कोण असतो? कुठे चाललेत काय माहिती. दुबईला चालले ते दलाल तुमचे. हा परत केलं आता असं. मामा कुठे आहे गं? मामा कुठे आहे? मीठ काय साखर कमी याच्यात. मला काय हात टाकतो काय आहे त्याच्यात? रूमची चावी माझ्याकडे कुठे आहे? मिठाच्या सुट्टा काय विचित्र आहे रे. अगं त्याला ना आजीला नसेल जमत ना खायला. आजी का ग? मम्मीला वाटलं मम्मी का ग आजी? अभ्या हात लावायचा नाही त्याच्या दीदीला. कोणीच हात लावायचा नाही. अभ्यास वगैरे अरे दादा नका रे विचार. सध्या आम्ही आता वेकेशनला आलोय 10 दिवस अभ्यास करून. हो की नाही? चलते का तू? उन्हात ठेवायचे का ते? बंदुकी झाली काय आलं? मी मामी माहिती कधी आपण तुम्ही झाली बरोबर येऊन लागलो. मग आपण मी 10:30 कल्याण पोहोचलो. 10:30 कल्याण पोहोचलो. छान दिसते. माझ्या आजीला आता सुद्धा व्यवस्थित पदर, व्यवस्थित केस, अप टू डेट आहे. सगळं देतो. माय काय ग्रँड मदर. काय ते नाही याच्यावर वापरायचे. कृष्णाचं गाणं म्हण. काय गाणं म्हण ना कृष्णाचं. कितीतरी छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. कितीतरी छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. छोटीशी मूर्ती पहा त्याची कीर्ती. छोटीशी मूर्ती पहा त्याची कीर्ती. कालियाच्या फणीवरी नाचे जगदेठी. कालियाच्या फणीवरी नाचे जगदेठी. विषयाच्या पाण्यावरी अमृत छान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. कितीतरी छान सुंदर ते ध्यान यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळं किती आनंदी ती पण ती मुलगीचा आणि ही तिची मुलगी टाळ्या वाजवते. वाज टाळ्या वाजवते. पर्पल मध्ये बघितलं का तो गं? काय? हिचं पर्पल स्वेटर तुझं पर्पल ड्रेस मी पण पर्पल. पर्पल ने पिंक आहे. बाई शाळेमध्ये असे नंबर लागायचे. कसले? आमचे कोणाचं पुढे पुढे म्हणायला मग जरा हे वाटायचं ना. पिंक आहे. हा हे पर्पल आहे. हे डार्क पर्पल आहे. आम्ही लाईट पर्पल. म्हणजे शेड बोलते शेड, गं, शेड, 4 ओके. पिढ्यांचं. त्यांना ते बोलायला लावा ना. तुम्हाला आमच्या 4 पिढ्या बघायच्या का? आयुष्य ये पटकन ये. पटकन तुम्हाला दाखवते मी. श्वेता दाखव ना. श्वेता इकडे 4थी 2 पिढी मिनिटं. जमली. थांबा जरा. चालू केलं ना. हा मी तुम्हाला सांगते. बघा ही आजी, ही आजीची मुलगी, हिची मुलगी मी आणि माझी मुलगी ही. असं आमचे ह्या 4 पिढ्या. काय करते? ओके. चांगला जरा इकडे बघा. आणि मी कोण आहे? तू 5वी पिढी. जा माझ्या मांडीवर. ये. आणि हा पण आमचा दत्तपुत्र. हा माझा दत्तक पुत्र आहे. कोण आहे माझा? इकडे बघ. दत्तपुत्र आहे आम्ही. श्वेता हा माझा दत्तपुत्र आहे. हो की नाही? हे असे आमचे 4 पिढी. हम 4. ही आजी, ही मम्मी, ही मी and ही माय डॉटर. असं आमची आमची 4 पिढ्या एकाच लाईनीत बसला. विषय तुम्ही बघितलं का आमचे कलर कॉम्बिनेशन? हा डार्क लेव्हेंडर, हा थोडासा पीक, हा लेव्हेंडर, हा परत डार्क लेव्हेंडर. म्हणजे बाय डिफॉल्ट होत आहे. आणि 4थी पिढी आमची जरा जास्तच दमली आहे, थकली आहे. आता तिला झोपायचं आहे. पण ती 5 मिनिटं. अगं पप्पांना भेटायला घेऊन आली तिला 5 मिनिट. माझा मामा मिठाई आणायला गेलाय. आणि मामा मिठाई आणायला गेलाय. भाजी व्हायला काय चॉकलेट बर्फी खायची आहे. जसं काय त्या. चॉकलेट बर्फी खायची. तू कोण आहे? तू कोण आहे?
तुम्ही दलाल, आम्ही तुम्हाला नाही ओळखतो. हा, एक फटका देईल ना. दादा काय मेथी आणि भाकरी आपण 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 आता आता तिकडे आल्यावर करता येईल ना. अशा गुरुवारी जायचंय मुंबईला. उद्या नॉनव्हेज आहे आमच्याकडे. मासोळी पाहिजे मला मस्त प्रॉन्स. उद्या नॉनव्हेज आहे. उद्या नॉनव्हेज, परवा नॉनव्हेज होणार. आती आती लाडवते आती. करते पहिला. हा मग ठीक आहे ना. मी कुठे काय बोलली. मला आलं बरं का ऐकू. मला ऐकू आलं. नुने ए नुने इकडे बाय. अव्यान अव्यान आजी अव्यान. काय करते? मी गाडीचं काम करतोय. मी गालीचं काम करतोय, तुला कळत नाही का. आजी आपण हे करायचं का खिशीच्या पातोड्या. खिशीच्या पातोड्या करायच्या आजी स्पेशल रेसिपी. आता नाही. हा आपण एकदा करू. उद्या उद्या नाही आपण ना थोडस. तू फक्त सांग, मी करते सर्व. आजी स्पेशल रेसिपी. होय होय तुला नाही तिला आणलं ते बापरे. हो, तुला पण देणार ना बेटा. ते का पाहून दिले 2 मिनिटं. काय सगळं दादीने दीदीला आणलं. अरे मग तू पण जातो का वेल्लोरला. मग तू लांब गेला ना की तुला पण डॅडी आणणार. तू आता तुमच्याकडे याला काय काय बोलतात आजी. शेंगोळे. तुमच्याकडे काय बोलतात. आणि आजी आमच्या सुरगाळ्याला बोलतात मुटकळे. आमच्याकडे बोलतात शेंगोळे. आणि आमच्या कोकणातला प्रकारच माहिती नाही. हम्म. ते नाशिकचे आम्ही सुनबाई केल्यामुळे आमच्या डॅडींना प्रकार कळाला. डॅडीने अजून खाऊन पण नाही बघितलं कसं असतं. आवडलं का आजी. हा चांगले काय. चांगलं आहे ना. मुतकले 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 कशी बोलते. पंजी आजी कशी करते. मुतकले. मुतकले मुतकले.